अजित पवारांनी पुन्हा एकदा बारामतीमधून न लढण्याचे संकेत दिलेत। बारामतीमध्ये जे उमेदवार देईन त्याला मी समजून निवडून द्या असं अजित पवार म्हणाले। कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांचा मात्र गोंधळ उडालेला आहे। अजित पवार जे बारामतीमधून निवडून येत आहेत आमदार म्हणून, ते मुख्यमंत्री झालेले आहेत, माफ करा उपमुख्यमंत्री झालेत 5-6 वेळा, मात्र मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा आहे। पण मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झालेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बारामतीमधून लढणार नाही, बारामतीला कोणता तरी दुसरा आमदार मिळाला पाहिजे असं एक वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। आणि आता पुन्हा एकदा त्यांनी तसे संकेत दिलेले आहेत कार्यकर्त्यांशी बोलताना। जो आमदार इथून मी देईन तो मी समजून निवडून द्या असं या ठिकाणी अजित पवार म्हणाले। पण त्यांच्या या वक्तव्यानं बारामतीमधून ते निवडणूक लढणार नाही विधानसभेची असे संकेत मिळत आहेत। त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा मात्र गोंधळ उडाला। त्यांच्या पक्षाचा अंतर्गत पक्ष आहे का लोकशाहीमध्ये कुठल्या पक्षाने कुठला उमेदवार द्यायचा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न। तुमच्याकडे सक्षम उमेदवार तयार आहे बारामतीसाठी? महाविकास आघाडीमध्ये सगळे सक्षमच उमेदवार आम्ही देणार आहोत। आणि दुसरं एक गोष्ट मी फक्त आमच्याकडे सांगत नाही, भारत हा इतका अप्रतिम देश आहे की त्याच्या टॅलेंटची कमतरता नाही। त्याच्यामुळे मीही असं समजू नये की माझ्याकडे की आय एम इनडिस्पेन्सेबल अशा भ्रमात माझ्या सकट कोणी राहू, कारण काय हा देशात प्रचंड टॅलेंट आहे सगळ्याच कामासाठी। अजित दादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। ते आमच्या महायुतीच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री आहेत। ते स्वतः पार्टी राष्ट्रवादी चालवतात। त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी शिवसेनेचा मंत्री म्हणून बोलणं हे योग्य नाही। ते जे काही बोलत असतील ते त्यांच्या पक्षाच्या संदर्भातले असतील, त्याच्यावर टीका टिप्पणी करणं किंवा टिप्पणी करणं हे आमच्या दृष्टीने योग्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।